पथुम निसांकाने जेव्हा वेस्ट इंडिजच्या विरुद्ध आपला डेब्यू केला श्रीलंकेसाठी, तिकडे त्यांनी 100 मारला आणि त्या टूरमधले जे त्याला पैसे मिळाले 2.5 लाख रुपये, ते त्यांनी एका फूल विकणाऱ्या व्यापाऱ्याला श्रीलंकेत येऊन परत दिले विथ इंटरेस्ट. तर तुम्ही म्हणाल ही काय कहाणी आहे? तर मी सांगतो तुम्हाला की पथुम निसांका अत्यंत गरीब घरातनं आलेला होता. त्याचं घर एवढं छोटं होतं की त्याचे मित्र त्याला मंदिरात भेटायला यायचे आणि त्याची आई तिथे त्या मंदिराच्या आवारात फुलं विकायची, वडील मैदानात पाणी द्यायला जायचे आणि त्यामुळे क्रिकेट खेळणं वगैरे हे काही शक्य नव्हतं. तर गल्लीतल्या सगळ्या लोकांनी मदत केली म्हणून तो क्रिकेटर झाला. म्हणून मी नेहमी म्हणतो की इट टेक्स अ विलेज टू मेक अ चॅम्पियन. आणि असंच झालं. निलांथा नावाच्या एका कोचनी तो मंदिराच्या आवारात आला आणि त्याला म्हणलं की बाबा हे ॲडमिशनचे पेपर शाळेतले घे, हे साईन कर, मी तुझी ॲडमिशन इथेच करतो. इमॅजिन करा, मंदिराच्या आवारात ॲडमिशन केली शाळेची, कारण हा क्रिकेट चांगलं खेळत होता म्हणून. त्यानंतर निशांत नावाच्या माणसानी त्याला एका फुलाच्या व्यापाऱ्याकडनं उसने पैसे घेऊन त्याला क्रिकेटचं इक्विपमेंट आणलं आणि बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मदत केली म्हणून तो एवढा मोठा चॅम्पियन झाला आणि तो विसरला नाही. त्यांनी ते सगळे पैसे परत केले. त्यामुळे आपण नेहमी, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं, ब्लेसिंगच्या व्हिडिओमध्ये म्हणलं, की आपण आपल्या गल्लीत किंवा आपल्या आवारात सुद्धा काही काही मुलांना जर का वेळोवेळी मदत करू शकलो तर किती इम्पॅक्ट होऊ शकतो ह्याचं हे ज्वलंत उदाहरण. काय बॅटिंग केली अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया त्यांनी आणि श्रीलंकेला नेक्स्ट लेवलला नेलं.